उल्हासनगर शहरासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे। शहरातील धनंजय वाघमारे या 23 वर्षीय तरुणाने चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्याच्या या यशामुळे कुटुंबियांसह शहरात आनंदाचे वातावरण आहे। उल्हासनगरमध्ये राहणारा धनंजय वाघमारे हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि जिद्दी विद्यार्थी म्हणून ओळखला जातो। कष्ट, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर त्याने अवघड मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। धनंजयच्या यशानंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। कुटुंबियांनी त्याचा सत्कार करत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले। खूपच मला मनापासून खूपच आनंद होतोय मला। असं म्हणजे खूप आमचा अभिमान झालाय तो। असं एकदम वडिलांची खूप परिस्थिती कमी हे होती, त्यांनी केली भरपूर मेहनत भरपूर घेतली त्यांनी, तर तो सक्सेसफुल करून दाखवली त्यांनी। घरामध्ये यापूर्वी कोण असं पुढे शिक्षणापर्यंत गेलं नाही, कोणीच नाही अजून। वाघमारे घरामध्ये कोणीच अजून असं नाही आहे की एवढं पदपर्यंत गेले असं, तर त्यांनी करून दाखवलं असं। त्याचं खूप म्हणजे कमी परिस्थितीमध्ये त्यांनी खूप म्हणजे यश करून दाखवलं त्यांनी। त्याचं खूप आम्हाला अभिमान आहे त्याचा। पहिलं तर माझं नाव धनंजय वाघमारे, आता मी धनंजय परशुराम वाघमारे। आता या परवा माझा रिझल्ट लागलेला सीए फायनलचा, आणि त्यामध्ये मी सीए फायनल फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं। मी 6 महिन्याचा स्टडी लीव घेतला होता, तर मग कंटिन्युअसली मी 6 महिने अभ्यास केला आहे, आणि रोज 8 ते 9 तास रोज अभ्यास करत होतो। आणि तर कन्सिस्टंटली अभ्यास करत करत मग असं 6 महिने कधी निघाले ते कळालंच नाही। आणि मग एक्झाम दिवशी मी 1.5 दिवसचा आम्हाला गॅप असतो, तर मी ते 1.5 दिवसात खूप अभ्यास कवर केला। तर म्हणजे स्टार्टिंगपासूनच मी प्लॅन केलेला की मी कसा अभ्यास करणार, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ देणार, म्हणजे जे सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे त्याला जास्त वेळ देणार, जे सब्जेक्ट हार्ड आहे त्याला जास्त इम्पॉर्टंट देणार, जे कमी आहे जे कमी इम्पॉर्टंट आहे त्याला कमी इम्पॉर्टंट देणार। तर माझी आर्टिकलशिप पण होती, ठाण्याला मी आर्टिकलशिप करायचो वागले स्टेटला। तिकडे पण त्या सरांनी मला खूप गायडन्स वगैरे दिलेलं की असं अभ्यास केला पाहिजे, असं म्हणजे असा अभ्यास केला पाहिजे, आणि पुढे माझ्याकडे काय स्कोप आहे, म्हणजे मी काय काय करू शकतो, म्हणजे काय काय बेनिफिट आहे सीए झाल्यावरती। आणि त्यांनी मला काम पण असं भरपूर काही दिलेलं, आणि त्यांचा सपोर्ट मला नेहमी लागायचा की त्यांचा साथ नेहमी असायचा, कॉन्स्टंट सपोर्ट त्यांचा असायचाच मला। पहिल्या अटेम्प्टमध्ये झालाय, अशा प्रकारे तुला असा आनंद वाटतो? हां, आनंद जसं मी रिझल्ट बघितला तर मी चहा पित होतो, तर चहा घेतली आम्ही, आणि तसंच आम्ही रिझल्ट बघितला की रिझल्ट आला, आणि चहा साईडला टाकून दिली आणि रिझल्ट बघितला। फक्त मी सक्सेसफुल बघितलं, सक्सेसफुल, आणि मार्क्स वगैरे काय बघितलं नाही, आणि मोबाईल असं टाकून दिलं। म्हणजे सगळं असं वाटलं की झालं आता। मग म्हणजे आता माझं 23 वय आहे, तर एकदम 23 वयामध्ये सीए होणं म्हणजे खूप मला असं चांगलं वाटलं की खूप कमी लोक 23 वयामध्ये असं सीए होतात। तर आणि पूर्ण फॅमिलीमध्ये पूर्ण आमच्या गावामध्ये पूर्ण आमच्या नेटिव्हमध्ये मीच पहिला असं सीए आहे जो सीए केलं आहे, आणि सीए ते पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं आहे। लहानपणापासून अभ्यासात हुशारच होता धनंजय। त्याला कधी घरात कोणाला बोलायची वेळ नाही आली की तो अभ्यासाला बस, अभ्यास कर। तो 10वीलाही शाळेतून पहिला आला होता, कधी कोणासोबत जास्त फिरला नाही, काय नाही, फक्त पुस्तक आणि तेवढंच त्याचा संबंध। आणि वाटलं पण नव्हतं की एवढा लवकर त्याला यश भेटेल। घरात बॅकग्राऊंड होतं, कोणी एवढं शिकलेलं, कोणी त्याला मार्गदर्शन करणार नाही, तर तो स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या विचारांनी अभ्यास करून हे यश संपादन केलं आहे त्याने। घरात कोणी त्याला सांगणार नव्हतं की तू हे कर, ते कर, काय करायचं काय नाही, मार्ग दाखवणारा कोणी नाही। घरात वडिलांच्या कामात त्याला मदत करायचा, जे काय असेल घरची परिस्थिती होती ती सांभाळून त्यांनी यश संपादन केले। त्याला पुढे आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमच्या प्रभागातील कृष्णानगरचे सुपुत्र धनंजय वाघमारे
हे फर्स्ट अटेम्प्टमध्ये CAची परीक्षा पास झाले आहेत, त्याबद्दल त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. नगरसेवक म्हणून आम्ही प्रभागामध्ये फिरत असतो, तर विविध आताचे तरुण पोरी कोणी स्पोर्ट्समध्ये, कोणी CA, कोणी MPSC अशा अनेक ठिकाणच्या परीक्षा पास करून पुढे जात आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.